तर इथे तुम्ही पाहू शकता आपले सगळे वडे तयार झालेत आणि दिसतात पण सुंदर, त्यापेक्षा चवीला पण अप्रतिम आहेत. तर किती क्रिस्पी झालेत मी तुम्हाला एक दाखवतेय. आवाज ऐकू शकता, तोडूनही दाखवतेय आणि आजपर्यंत हे क्रिस्पी राहतात. तर एकदा आपण सुरुवात करूया. तर इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनलवर. आज आपण बनवूया मटरचे पौष्टिक वडे. हिरवे मटर घेतलेले आहेत, तुम्ही फ्रेमेंट कपाने घेतलेले आहेत. तर 2 कप इतके मी मटर घेतलेत. वजनी प्रमाण बघाल तर अर्धा किलो आहे. तर ते एका आपण पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि तुम्ही फ्रेश मटर पण घेऊ शकता किंवा फ्रोझन मटर पण यूज करू शकता. आणि आता मी गॅस चालू करून हे मटर शिजून घेते आणि मटर लगेचच 5-10 मिनिटात शिजले जातात. आणि पहिल्यांदा जरी कोणी ही रेसिपी बनवत असेल तरी परफेक्ट बनेल, इतकी सोपी रेसिपी आहे. आपण बाकीची तयारी करूया. तर या आपल्या नाश्त्यामध्ये मी इथे अर्धा मूठ कोथिंबीर घेतली आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आणि जर लहान मुलं खायची असेल तर मिरचीचं प्रमाण कमी वापरा. आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय. कांदा आपल्याला छान असा पातळ कापून घ्यायचा आहे. आणि मिरची पण हे मी सगळं कट करून घेते. या मटरमध्ये थोडासा आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि 5 मिनिटातच ते शिजून पण होतात, जास्त वेळ लागत नाही त्यांना. तुम्ही पाहू शकता आणि छान असे हिरवेगार आपले हे मटर आहेत. इथे मटर छान शिजून झालेत. एका हाताने आपण दाबून बघू शकतो. मी गॅस बंद करते आणि यांना थंड करून घेऊया. आता आपण हे मटर एका ताटामध्ये काढून घेतलेत आणि अशा मॅशरनी किंवा एखादी वाटी पेला वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाहीये. तर लगेच शिजलेले आहेत, त्याच्यामुळे लगेच या मॅशरनी मॅश पण झालेले आहेत. आणि एखाद दुसरा असा अख्खड किंवा अर्धा राहिला तरी काय हरकत नाहीये. तर मी ते एका बाउलमध्ये काढून घेते. मटरच्या अशा भरपूर रेसिपी तुम्ही आजपर्यंत बनवल्या असतील, पण ही रेसिपी एकदम युनिक आहे आणि खूप टेस्टी पण आहे. तर आपण याच्यामध्ये जो कांदा वगैरे कट करून घेतलाय तो टाकून घेऊया. इथे मी एक मीडियम साईजचा कांदा पातळ कट करून घेतलाय तो टाकलाय. आणि कोथिंबीर आणि मिरची हे सगळं टाकून घ्यायचं आहे. लगेच आपण त्याच्यामध्ये मसाले पण टाकून घेऊया. 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा मी चाट मसाला टाकलाय. तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही 1-2 चमच लिंबू पण पिळून टाकू शकता. आणि अर्धा चमचा हळद, तुम्ही 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलाय किसून तो टाकून घेतेय. आणि याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचा नाहीये. लगेच चवीपुरतं मीठ टाकून घेणार. आणि वटाणे जेव्हा शिजायला ठेवले तेव्हा पण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे मीठ बेतानीच टाकायचं आहे. आणि इथे मी आपण 2 कप मटर घेतले तर मी 1 कपला थोडासाच कमी आहे बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ किंवा ज्वारीचं, तांदळाचा कोणताही यूज करू शकता. कोणतंही पीठ वापरा, आपले वडे हे छान कुरकुरीतच होतात. आपल्याला हाताने छान असं मिक्स करायचं आहे. याच्यात पाणी वगैरे आपण अजिबात यूज करणार नाहीये, कारण ह्या मटरला स्वतःच पाणी असतो. तर याच्यामध्येच आपण मिक्स करून घेऊया. छान असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचंय. तर इथे आपण घेतलेला मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे, म्हणून मला काही अजून एक्स्ट्राचा बेसन किंवा काही लागला नाहीये. आणि छान असा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जर जास्त सैल झाला तर तुम्ही थोडासा 1-2 चमच अजून बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ ऍड करू शकता. आणि हे घरात असणाऱ्या साहित्यापासूनच आपली ही रेसिपी आजची तयार होते आणि झटपट. तर तुम्ही मध्ये नेऊ शकता आणि लहान मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता. तर लगेचच आपण याचे वडे बनवून घेऊया. आणि आपल्याला पाहिजे त्या साईजचे आपण हे असे वडे बनवून घ्यायचे, हातावर असे थापून घ्यायचे आहेत.
आणि याच्यात पाहिजे तर तुम्ही थालीपीठचं पण पीठ टाकून थालीपीठ पण बनवू शकता. थोडेसे पातळच, आणि तसे पण आपण मटर हे शिजून घेतलेले आहेत. पातळ वडे आपण बनवून घेणार आणि चवीला तर खूपच मस्त आणि एकदम कुरकुरीत होतात. या पद्धतीचे मी हे मटर वडे या प्रकारे आपण हे वडे आधीच बनवून ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा तळून घ्यायचे. मी अजून एक वडा बनवून दाखवतेय. हे असं हाताने पातळ करून घ्यायचा आहे. तयार करून घेतलेले आहेत. आता एका साईडला कढईमध्ये मी गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम पण झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आणि तेल छान गरम झाल्यानंतर सोडायचे आहेत. या पद्धतीने मी कढईत मावतील तेवढेच टाकून घेते. गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो वरती आपण यांना मस्त खरपूस असे तळून घेणार आहोत. आणि लगेच उलट करणार नाहीयेत. एका साईडनं तळून झाली की मग आपण त्यांना उलट करून घेणार. पाहू शकता तेलाच्या छान बुडबुड्या कमी झालेत. तर मी आता हे उलट करून घेतेय. तर इथे छान तळून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर मी ते ह्या चाळणीमध्ये टिश्यू ठेवल्याने याच्यामध्ये काढून घेते. किती मस्त दिसतात ते सगळे वडे मी तळून घेते. इथे दुसरा बॅच पण तळून झालेला आहे, तो पण मी काढून घेते. तर इथे आपले सगळे मटर वडे तयार आहेत. तर तुम्ही बघू शकता दिसायला ते एकदम सुपर आणि चव तर इतकी जबरदस्त झाली आहे. जर एकदाचेच वडे तुम्ही हे बनवून खाणार, तुम्ही बाकीचे वडे बनवणार नाही, इतके चवीला पण अप्रतिम आहेत. तर मी एक तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत झाले ते. आवाज ऐकू शकता तुम्ही आणि तोडूनही दाखवते. आणि याच्यात काही कच्चा वगैरे राहण्याचा प्रश्नच नाहीयेत, कारण मटर आपण शिजून घेतलेले आहेत आणि आतपर्यंत ते कुरकुरीत होतात. इतके जबरदस्त आहेत. तर एकदा हे नक्की करून बघा आणि अशा टोमॅटो केचप सोबत किंवा मिरची तळून तिच्या सोबत खाऊ शकता. तर मी तुम्हाला आवाज दाखवते खाऊन. आवाज ऐकू शकता आणि मी तर कंट्रोल करू शकत नाही, इतके जबरदस्त झालेत. तर ही रेसिपी नक्की करून बघा ना. आवडली असेल तर माझ्या मनीषाच रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा. आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर आम्ही एन्जॉय करतो हे मटरचे वडे. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता आणि प्रवासामध्ये वगैरे पण आपण हे बनवून नेऊ शकतो. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा ना. आवडूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.